ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय आणि आता इथे सगळेजण गेम्स खेळत असतात. तर आता अस्मिता म्हणते, "बाबा बघू तुमचं उत्तर," असं म्हणते आता अस्मिता. तर आता त्याच्यामध्ये पिवळा लिहिलेलं असतं. तर आता कल्पना मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. "मम्मा बरोबर आहे उत्तर," असं म्हणते आता अस्मिता. "हो अगदी बरोबर," असं म्हणते आता कल्पना. "हां," असं म्हणतो आता प्रताप. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता एक पॉइंट लिहिते विमल. "अगं मी उत्तर चुकू शकत नाही. मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहिती आहे," असं म्हणतो आता प्रताप. "अरे उगाच काय इतके वर्ष तिच्यासोबत संसार केलाय मी," असं म्हणतो आता प्रताप. "मम्मा," असं म्हणते आता अस्मिता आणि म्हणते, "मम्मा दाखव उत्तर." "माझ्या नवऱ्याचा आवडता रंग आहे निळा," असं म्हणते आता कल्पना. "करेक्ट," असं म्हणतो आता प्रताप. "मस्त मस्त मस्त," असं म्हणते आता अस्मिता. "आता सायली तू," असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली लिहिते लाल. तर आता अर्जुन खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. त्याला शॉकच बसतो. तर आता प्रताप म्हणतो, "हे उत्तर करेक्ट आहे सांगायची गरजच नाही. अर्जुनची गरज नाही," असं म्हणतो आता प्रताप. कारण हे सायलीने पूर्ण घराला दाखवून दिलंय. तर आता सायलीला असते बघा प्रेक्षक हो. "अर्जुन," असं म्हणतो आता प्रताप. तर आता प्रताप म्हणतो, "आठवतंय का अर्जुन? तुला लाल रंग आवडतो म्हणून सायलीने पुऱ्या रूममध्ये फक्त लाल रंगाचीच वस्तू ठेवल्या होत्या," असं म्हणतो आता प्रताप. आणि आता फ्लॅशबॅक येतो अर्जुनला. कसं सगळं लाल लाल असतं ना त्यांच्या रूममध्ये, सगळं आठवतं त्याला आता. "तो मला इथे सगळं लाल दिसतंय कारण ते लाल आहे," असं म्हणते आता सायली. "आज मी बिटाचे डोसे केलेले आहे, त्याबरोबर हा टोमॅटोचा सॉस आहे आणि हा रेड सॉस पास्ता पण," असं म्हणते आता सायली. तर आठवतं सगळ्यांना. कसं सायलीने अर्जुनला लाल रंग आवडतो पण सगळं लाल कलरचं केलेलं असतं ना, ते सगळं आता आठवतं त्यांना फ्लॅशबॅकमध्ये. आणि आता सायली हसायला लागते. "अगदी घराच्या पडद्यापासून ते जेवणापर्यंत सगळं लाल," असं म्हणत होता प्रताप. "नवऱ्यावरचं प्रेम दाखवण्याची भलतीच पद्धत आहे बरं का," असं म्हणते आता अस्मिता. "पण माझा भाऊ पण काय कमी नाही आहे," असं म्हणते आता अस्मिता. "अर्जुन दाखव, तू पण दाखव काय लिहिलंस आणि बायकोवर किती प्रेम आहे ते," असं म्हणते आता अस्मिता. "दाखव," असं म्हणतो आता प्रताप. "अरे अर्जुन दाखव ना," असं म्हणते आता कल्पना. "काय लिहिलंस त्याच्यावरती बघू," असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुनने काय लिहिलेलंच नसतं ना, त्यामुळे तो आता घाबरत असतो दाखवण्यासाठी पाठी. तर आता तो आपली कोरी पाठी दाखवतो बघा प्रेक्षक हो. "काय अर्जुन तुझी पाठी कोरीच," असं म्हणते आता कल्पना. "अर्जुन काय आहे," असं म्हणतो आता प्रताप. "तुझ्या बायकोला कुठला रंग आवडतो हे सुद्धा तुला माहित नाही," असं म्हणतो आता प्रताप. तर आता सायली म्हणते, "अहो बाबा तसा विषयच कधी नाही निघाला, त्यामुळे माहित नसेल त्यांना, पण काही हरकत नाही," असं म्हणते आता सायली. तर आता प्रताप बू करतो आता अर्जुनला. "ठीक आहे," असं म्हणते आता अस्मिता. "पहिला प्रश्न दे मला," असं म्हणते आता अस्मिता. "पण अर्जुन पुढच्या प्रश्नाचं उत्तर नीट दे." "ठीक आहे," असं म्हणते आता अस्मिता. "आता हे काय आहे," असं म्हणते आता विमल. "सगळ्यांना एक एक मार्क आणि अर्जुनला आता तुम्हाला 0," असं म्हणते आता विमल. "माझा पुढचा प्रश्न आहे," असं म्हणते आता अस्मिता. "तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टीची भीती वाटते? तुमची वेळ सुरू होते आता," असं म्हणते आता अस्मिता. तर आता सगळे लिहायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते, "पटपटल्या पटपटल्या टिकटॉक टिकटॉक असं करत असते ती. "तुमची वेळ संपते आत्ता. थांबा थांबा," असं म्हणते आता अस्मिता. "आता ज्याला 0 मार्क मिळाले होते त्याच्यापासून सुरुवात करूया. अर्जुन तुझं उत्तर दाखव," असं म्हणते आता अस्मिता. "येस," असं म्हणतो आता अर्जुन आणि आता तो त्याचं उत्तर दाखवतो. "फास्ट चालण्याच्या गाडीत बसण्याची भीती," असं लिहिलेला असतो तो. राईट असं म्हणतो तो. तर आता सायली म्हणते, "बरोबर आहे हे." असं म्हणते आता अस्मिता. आता सायली तू, असं म्हणते आता अस्मिता. "कशाचीच नाही. फक्त आपल्या माणसांपासून दूर जाण्याची भीती वाटते," असं म्हणते आता सायली. लिहिलेली असते त्याच्यात ती. तर आता अस्मिता टाळ्या वाजवते. तर अर्जुन म्हणतो, "हो." आणि आता त्याला सुद्धा 1 पॉइंट मिळते. आता "मम्मा तू," असं म्हणते आता अस्मिता. "डायबिटीज," असं म्हणते आता कल्पना. आता "डॅड तुम्ही." "झुरळ," असं लिहिलेलं असतो आता प्रताप. तर आता कल्पना मात्र शॉकमध्ये जाते, हे काय म्हणून. तर आता सायली वगैरे सगळे हसायला लागतात. "अहो काहीतरीच काय," असं म्हणते आता कल्पना. "हे बघा मला झुरळांची अजिबात भीती नाही वाटत," असं म्हणते आता कल्पना. नाही हा हे चिटिंग आहे, तू घाबरतेस," असं म्हणतो आता प्रताप. "थर्ड अंपायर ही खोटं बोलते हा. ह्या ह्या अंपायरला सगळं माहिती आहे. एकदा कपाटात झुरळ दिसल्यावर हाच स्पर्धक कसा नाचायला लागला होता हे अंपायरने पाहिलेलं आहे," असं म्हणते आता अस्मिता. तर आता कल्पना लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे हसायला लागतात जोरजोरात. आणि ह्या शूर अंपायरने त्या झुरळाला हाकलून पण पाठवलं होतं, असं म्हणते आता अस्मिता. "बरं बरं मी मान्य करते की मला भीती वाटते झुरळाची," असं म्हणते आता कल्पना. "तुमचं हे पण उत्तर बरोबरच आहे हां," असं म्हणते आता कल्पना. "वा," असं म्हणते आता विमल. "ह्या फेरीत सगळ्यांना 1-1 मार्क मिळालेला आहे," असं म्हणते आता विमल. "येस," असं म्हणतात सगळे. आता अस्मिता म्हणते, "पुढचा प्रश्न विचारू?" "काय विचारू?" "आठवलं," असं म्हणते आता अस्मिता.
तुमच्या पार्टनरची जगातली आवडती जागा कोणती? तुमची वेळ सुरू होते आत्ता असं म्हणते अस्मिता. तर आता अर्जुन विचार करायला लागतो काय 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 म्हणून. तर त्याला आता काय सुचत नसतं. तर आता बाकी सगळे उत्तर लिहायला सुरुवात करतात. प्रतापला पण काही सुचत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते टिकटॉक टिकटॉक लवकर 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 लवकर. तर आता सायली पण लिहिते. तर आता अर्जुन पण लिहितो आपलं उत्तर. तर प्रताप पण आता लिहितो. तर आता अस्मिता म्हणते लवकर करा लवकर करा. चला 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 उत्तर दाखवा असं म्हणते आता अस्मिता. मामा तू आधी आता असं म्हणते आता अस्मिता. तर आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं माथेरान. तर आता अर्जुन आणि सायली असं एकमेकांना खुणवतात. तर आता प्रताप म्हणतो हे बरं तुझ्या लक्षात राहिलं असं म्हणतो आता प्रताप. तर आता विमल एक पॉईंट लिहिते. हो असं म्हणते आता कल्पना, कारण आपण लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला तिथेच गेलो होतो ना असं म्हणते आता कल्पना. हो असं म्हणतो आता प्रताप. म्हणजे माथेरान नाही हनीमून लक्षात राहिला मम्मा असं म्हणते आता अस्मिता. ए अस्मिता असं म्हणतो आता प्रताप. बरं आता तुम्ही तुमचं उत्तर दाखवा असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप लिहिलेला असतो नागपूर. तर आता कल्पनाला का आवडत नाही हे उत्तर बघा प्रेक्षक हो. का असं म्हणते आता अस्मिता. साफ चूक असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो अगं काय हे कल्पना. मग हे बघ 2 वर्षापूर्वी मी तुला नागपूरला घेऊन गेलो होतो. तेव्हा तू तिथे म्हटलं होतंस की नागपूर ही तुझी सगळ्यात आवडती जागा आहे म्हणून असं म्हणत होता प्रताप. हो हो म्हणजे आपण 2 वर्षापूर्वी नागपूरला गेलो होतो. पण ना पुरुषांना हेच तर कळत नाही ना की बायकांच्या आवडी बदलत असतात असं म्हणते आता कल्पना. हे असं म्हणतो होता प्रताप. तर आता कल्पना म्हणते म्हणजे मला नागपूर आवडतं पण आता मला महाबळेश्वर जास्त आवडतं असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते बघा डायरेक्ट एवढा फरक बापरे असं म्हणतो आता प्रताप पण. आणि सगळे हसायला लागतात. डॅड असं म्हणते आता अस्मिता. तुम्ही मम्माच्या आवडींबद्दल अप टू डेट नाही आहात आता त्यामुळे तुम्हाला 0 मार्क असं म्हणते आता अस्मिता. तर आता विमल लिहिते 0 पॉईंट म्हणून. तर आता अस्मिता म्हणते सायली आता अर्जुनची आवडती जागा सांग असं म्हणते आता अस्मिता. तर आता सायली आपली पाटी दाखवते आणि त्याच्यामध्ये असतं ऑफिस. तर आता अर्जुन म्हणतो करेक्ट मी ऑफिसमध्ये असतो की खूप खुश असतो असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता 1 पॉईंट मिळतं तिला. तू दाखव अर्जुन असं म्हणते आता अस्मिता. घर असं लिहिलेलं असतं अर्जुनने. तसं तर घर सगळ्यांनाच आवडतं पण माझी आवडती जागा आहे कुठल्याही झाडाखालची थंडगार सावली असं म्हणते आता सायली. घ्या असं म्हणते आता अस्मिता. अर्जुनला परत मोठा भोपळा मिळालेला आहे असं म्हणते आता अस्मिता. तर आता परत 0 लिहिते विमल. तर आता कल्पना आपल्या डोक्याला हात धरते. मी याला सायलीच्या आवडीची लिस्ट करायला सांगितली. त्यात हा काय दिवे लावणार आहे काय माहित. तर आता रात्र झालेली दाखवतात. चला पुढचा प्रश्न असं म्हणते आता अस्मिता. तुमच्या पार्टनरला फ्री टाईममध्ये काय करायला आवडतं असं म्हणते आता अस्मिता. तर आता सगळे विचार करायला लागतात. तर अस्मिता म्हणते चला पटपट लिहा बघू सगळे सण. तर आता सगळे लिहायला सुरुवात करतात. टिकटॉक टिकटॉक असं म्हणते आता अस्मिता. अँड टाइम्स अप असं म्हणते आता अस्मिता. बस बस बस. अर्जुन असं म्हणते आता अस्मिता. आता तू सांग. तर आता अर्जुनने लिहिलेलं असतं कुकिंग. काय सायली असं म्हणतो होता प्रताप. हे तरी उत्तर बरोबर आहे का असं म्हणतो होता प्रताप. तर आता सायली म्हणते स्वयंपाक काय फावल्या वेळात करायची गोष्ट नाही असं म्हणते आता सायली. मला निवांतपणे करायला आवडतात अशा खूप गोष्टी आहेत असं म्हणते आता सायली. म्हणजे विणकाम करणं झाडांना पाणी घालणं हे यांना माहीतच नाही आहे असं म्हणते आता सायली. तर आता 0 लिहिते विमल अर्जुनच्या नावासमोर. तर आता कल्पना म्हणते सायली तू बघू काय लिहिलंस असं म्हणते आता कल्पना. बुद्धिबळ खेळायला आवडतं म्हणून असं म्हणते आता सायली. करेक्ट आहे असं म्हणत होता अर्जुन. पण तुला कसं कळलं असं म्हणत होता अर्जुन. मी तुला कधीच नाही सांगितलं की मला चेस खेळायला आवडतं म्हणून असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते पण तुम्ही चैतन्य भाऊजीला एकदा म्हणत होतात तेव्हा मी ऐकलं तेव्हाच लक्षात ठेवलं असं म्हणते आता सायली. तर आता विमल 1 पॉईंट लिहिते सायलीच्या नावासमोर. मम्मा आता तुझी पाठी दाखव असं म्हणते आता अस्मिता. तर आता त्याच्यामध्ये लिहिलेली असते कल्पनाने मोबाईलवर गेम खेळायला आवडतात असं लिहिलेले असते कल्पनाने. तर आता प्रताप वैतागतो बघा प्रेक्षक हो काय लिहिलंय म्हणत. डॅड असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे कल्पनाला 1 पॉईंट मिळतो. तर आता प्रताप म्हणतो माझं उत्तर आहे पुस्तक वाचन. तर आता कल्पना म्हणते हो. तर आता प्रतापला पण 1 पॉईंट मिळतो. करेक्ट असं म्हणते आता अस्मिता. डॅड आणि मम्मा एकमेकांना किती छान ओळखतात असं म्हणतो आता अर्जुन. सायलीला तर मी तिला न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा माहिती आहेत पण मला तिच्याबद्दल काहीच माहित नाही आहे असं म्हणतो आता अर्जुन. चला आता शेवटचा प्रश्न असं म्हणते आता अस्मिता. काय विचारू बाबा असं म्हणते आता अस्मिता. तर आता विमल म्हणते आवडता पदार्थ असं म्हणते आता विमल. तर आता अस्मिता म्हणते तुमच्या पार्टनरचा आवडता पदार्थ ह्याचं नाव लिहा तुमची वेळ सुरू होते आत्ता असं म्हणते आता अस्मिता. तर आता सगळे लिहायला सुरुवात करतात. तर आता विचार करत असतो अर्जुन काय लिहायचं म्हणून. चला 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 पटपट 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 असं म्हणते आता अस्मिता. आणि तुमची वेळ संपतीये आता असं म्हणते आता अस्मिता. तर अर्जुन काय लिहिलेलंच नसतो बघा प्रेक्षक अजून तरी. डॅड तुम्ही दाखवा बरं असं म्हणते आता अस्मिता. तर आता कल्पना आणि
प्रताप एकत्र दाखवतात. तर आता कल्पना लिहिली असते बेसनाची लाडू आणि आता इथे प्रताप लिहिलेला असतो बासुंदी. करेक्ट असं म्हणते आता अस्मिता दोघांचे उत्तर. वहिनीला आणि सरांना एक एक मार्क असं म्हणते आता विमल. तर आता सायली म्हणते भेंडीची भाजी, ओलं खोबरं घालून केलेली खीर आणि छोले असं लिहिलेले असते सायलीने. तर आता अर्जुन खुश होतो हे उत्तर ऐकून. करेक्ट असं म्हणतो आता अर्जुन. परफेक्ट. क्या बात है, मस्त मस्त असं म्हणते आता अस्मिता. सायली कडक. आता अर्जुन असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन घाबरतो. तर आता अर्जुनने काय लिहिलेलंच नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता प्रताप म्हणतो दाखव, तर अर्जुन हो असं म्हणतो तर अर्जुन. तर अर्जुन दाखवतच नसतो. तर आता पाठी खाली असते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांना शॉक बसतो का असं एमटी आहे पाठी म्हणून. ऍक्च्युली मला खरंच माहित नाही हिला कोणता पदार्थ आवडतो असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुनला परत 0 मिळतो बघा प्रेक्षक हो. नाही आमचं कधी बोलणंच झालं नाही ह्याच्याबद्दल असं म्हणतो अर्जुन. आणि हिने सांगितलं असेल तर ते लक्षात ठेवलं नाही असं म्हणतो अर्जुन. अरे काय हे असं म्हणतो प्रताप. अर्जुन तू या गेम मध्ये भोपळा मिळवण्याचा रेकॉर्ड केलायस असं म्हणते आता अस्मिता. एकाच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंयस तू असं म्हणते आता अस्मिता. तर आता प्रताप म्हणतो बू. तर आता 0 मिळतो बघा प्रेक्षक हो अर्जुनला. आणि डॅड असं म्हणते अस्मिता तुम्ही एका उत्तरात माती खाल्ल्यामुळे KYP गेमच्या विजेता आहेत मिसेस सायली सुभेदार आणि मिसेस कल्पना सुभेदार असं म्हणते अस्मिता आणि टाळ्या वाजवतात सगळेजण. मी उद्या सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी निघालो होतो पण मला तिच्याबद्दल काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन मनातल्या मनात. तिच्यासाठी मी काहीतरी स्पेशल कसं करणार असं म्हणतो अर्जुन. असा कसा होणार आहे मी असं म्हणतो अर्जुन आणि आता त्याला गिल्ट वाटते. तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. अर्जुन आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि काहीतरी विचार करत असतो आणि आता तो लिहित असतो. तर आता अर्जुन लिहित असतो आपल्या नोटपॅडमध्ये सायलीला काय काय आवडतं काही कळत नाही मला असं म्हणतो अर्जुन. आय मीन काय काय आवडतं तिला त्याबद्दल मला काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. असं कसं असं म्हणतो तो आता. असं कसं होईल आय मीन. तर आता तेवढ्यात सायली येते तिथून. म्हणजे आता ती त्या खुर्चीवर बसून हसत असते बघा प्रेक्षक हो. बहुतेक हा भास असेल अर्जुनचा. तू तू आत कधी आलीस असं म्हणतो अर्जुन. आणि हसतेस का तू कारण माझ्याकडे तुझ्यावर हसण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय सोडला नाहीयेस तू असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता अर्जुन खुश असतो. तर आता अर्जुन म्हणतो तू मला अर्जुन म्हटलंस 1 मिनिट पण ही अरे तुरे कसं काय बोलतीये माझं ऐकलं काही नाही असं म्हणतो आता अर्जुन. काय म्हणायचंय तुला असं म्हणतो आता अर्जुन. मला सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे असं म्हणते आता सायली. खूप असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं मोजताच येणार नाही एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर असं म्हणतो अर्जुन. हो पण मला नाही वाटत तसं असं म्हणते आता सायली. हा का असं म्हणतो अर्जुन. का का वाटत नाही असं म्हणतो अर्जुन. असं का म्हणतेस तू. हे बघ हे प्रूव्ह करायला मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे असं म्हणतो अर्जुन. आणि आतापर्यंत मी अशा बऱ्याच परीक्षा दिल्या पण आहेत आणि हे प्रूव्ह पण केलंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे असं म्हणतो अर्जुन. हवं तर घरच्यांनाही तू विचारू शकतेस सगळे हे सांगतील की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतो अर्जुन. मी घरातल्या सगळ्यांची का साक्षी घेऊ. मी घरात राहतच नाही असं म्हणते आता सायली. मी तर तुझ्या मनात राहते असं म्हणते आता सायली. आणि तू एक वेळ जगाला फसू शकतोस पण स्वतःला नाही फसू शकणार अर्जुन असं म्हणते आता सायली. मी तुला का फसवीन असं म्हणतो होता अर्जुन. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली म्हणते बरं बरं ठीक आहे प्रेम आहे मान्य आहे. एक गोष्ट सांग मला बरं असं म्हणते आता सायली अर्जुनला. तुझं माझ्यावर प्रेम आहे तर तुला माझ्याविषयी सगळं माहीत असलं असतं असं म्हणते आता सायली. जसं मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे असं म्हणते आता सायली. मला झोपेत जरी तुझ्याबद्दल काही विचारलं ना तरी मी सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं असतं. आणि तुला जागेपणी उत्तर देता येत नाही आहे असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता अर्जुनला कळतच नाही काय म्हणायचं ते. तर आता तो म्हणतो तसं आपल्यात कधी काही झालंच नाही ना बोलणं असं म्हणतो आता अर्जुन. का झालं नाही बोलणं सांग ना का झालं नाही बोलणं असं म्हणते आता सायली. कारण ते महत्वाचंच वाटत नाही तुला असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन भावूक होतो आणि तो म्हणतो नाही नाही हा फक्त तुझा नाही जगातल्या सगळ्या पुरुषांचा हाच प्रॉब्लेम आहे असं म्हणते आता सायली. तुमची बायको तुमच्यासाठी न थकता सगळं काही करत असते पण तुम्हाला त्याची किंमतच नसते असं म्हणते आता सायली. तुम्ही कधी तुमच्या बायकोला विचारता की तुला काय आवडतं कुठे जायला आवडतं कुठे फिरायला आवडतं कसे कपडे आवडतात विचारता का तुम्ही असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन इमोशनल होतं. तर आता सायली म्हणते तुम्ही तुमच्याच धोंडीत आणि तरी तू म्हणतोस की तुझ्या बायकोवर प्रेम आहे मला तर ना पश्चाताप होतोय असं म्हणते आता सायली. मी तुझ्याशी का लग्न केलं ना ह्याचा खूप पश्चाताप होतोय मला असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन भावूक होतो. इतकं बोलू नकोस का बायको माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर आय रिअली लव्ह यू यार असं म्हणतो होता अर्जुन. तू खोटं बोलतोयस असं म्हणते आता सायली. खरं बोलतोय खरंच माझं प्रेम आहे तुझ्यावर. खोटं बोलतोयस तू खरंच सांगतोय खरंच सांगतोयस खोटं 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 असं म्हणते आता सायली. सायली प्लीज माझं ऐकून घे
माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणतो तर अर्जुन. तर आता इथे तिथे बघतो तर आता बघा प्रेक्षक खरंच तो भास असतो आणि सायली तिथे नसतेच. तर आता आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं असं लिहिलेला एक बुके मिळतो आता सायलीला ड्रेसिंग टेबलवरती. असं लिहिलेलं असतं त्या पत्रात. आता ही फुलं कुणासाठी असं म्हणते आता सायली. ही फुलं आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी असं म्हणत होता प्रताप. आज काही खास आहे का असं म्हणते आता सायली. आज आहे सायली डे असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे अर्जुन आणि सायली पळत असतात. तर आता अर्जुन तिला पकडत असतो आणि आता तो तिच्या हातातून गजरा काढून घेतलेला असतो आणि आता तो गजरा तो तिच्या केसांमध्ये माळतो. तर आता दोघे पण खूप एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे मैपत, तुम्ही सायली आणि अर्जुनची माहिती काढायला सांगितली होती ना, हे बघा आम्ही माहिती काढली आहे. तर ही लोक बघा म्हणून असं दाखवतो तो फोटोग्राफ्स त्याचा गुंड आता मैपतला. तर आता मैपत म्हणतो ही पहिला अर्जुन सुभेदारच्या बहिणीला अटॅक करा असं म्हणत होता मैपत. तर आता अस्मिता घाबरत घाबरत घरी येते बघा प्रेक्षक. आणि आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.